या ठिकाणी उपस्थितांना संबोधित करावं। आपल्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष, राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब, आपले माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे आपले नेते, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा, आपले सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे सरचिटणीस राजेशजी पांडे, सुनील भाऊ कांबळे, बाबासाहेब मिसाळ, भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे अध्यक्ष धीरज घाटे आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते, बंधू भगिनी, आज पुण्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक हा सगळा सोहळा किंवा क्षण आहे। पुणे शहरातील गेले अनेक वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करणारे 5 लोकप्रतिनिधी जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं काम करत होते, ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा इथं प्रवेश झाला। मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून पाचीजनाचं स्वागत करतो। आमचा विशाल भाऊ असेल, बाळा भाऊ असेल, पल्लवीताई आहे, प्राचीताई आहे, संगीताताई 5 मिनिटात या ठिकाणी पोहोचतायत। खरं तर आता ज्यावेळेला विशाल आणि बाळा भाऊ बोलत होते, त्यांनी पक्षामध्ये येण्याचं नेमकं कारण काय हे आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं। मुळातच शिवसेनेच्या माध्यमातून काम करणारे हे सगळे शिवसैनिक अगदी गटप्रमुखापासून शाखा प्रमुखापासून इथपर्यंतचा त्यांचा हा सगळा जवळजवळ 20-25 वर्षाचा राजकीय प्रवास आम्ही जवळचे मित्र असल्याने अगदी जवळनं पाहिला आणि गेले 2-3 वर्ष त्यांच्या मनामध्ये ही निश्चितपणे खतखत होती की ज्या वेळेला 14 ते 19च्या काळामध्ये या राज्यामध्ये आपलं युतीचं सरकार होतं, माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली 5 वर्ष या राज्यातल्या सरकारनं खूप चांगलं काम केलं आणि म्हणून 2019ला पुन्हा एकदा या राज्यातल्या जनतेने युतीला आपल्या युतीला जनतेनं कौल दिला आणि स्पष्ट बहुमत दिलं। परंतु हिंदुत्वाची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत जाऊन बसण्यासाठी तत्कालीन शिवसेनेच्या नेत्यांनी हिंदुत्व सोडलं, हिंदुत्वाचे विचार सोडले आणि सरकार मुख्यमंत्री व्हायचं म्हणून या राज्यातल्या जनतेने दिलेला जनादेश हा डावलला, त्याचा अपमान केला। परंतु मित्रांनो, त्यानंतर हा सर्वसामान्य शिवसैनिक जो होता, जो हिंदुत्वाशी जोडलेला होता, ज्याला हिंदुत्व हेच शिवसेना म्हणजेच हिंदुत्व, बाळासाहेबांची शिवसेना ही हिंदुत्वाशिवाय असूच शकत नाही, ही मनात भावना असलेले या राज्यातले हजारो शिवसैनिक अस्वस्थ होते। त्याचा पहिला परिणाम आपण पाहिला माननीय शिंदे साहेबांच्या रूपानं आणि त्यानंतर सातत्यानं मनामध्ये हिंदुत्व जपत समाजकारण आणि राजकारण करणारी या राज्यातली अनेक तरुण मंडळी, अनेक नेते हे पक्षातून बाहेर पडले, भारतीय जनता पार्टीत मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले आणि आज हाच विचार मनामध्ये ठेवून आमचा विशाल धनवडे असतील, बाळा ओसवाल असतील, आमच्या सगळ्या ताई असतील, प्राचीताई आहे, पल्लवीताई आहे, संगीताताई आहे, हा विचार कुठेतरी आज त्यांच्याही मनामध्ये इतके वर्ष त्यांना सतावत होता आणि त्याचा परिणाम म्हणून आज त्यांनी माननीय मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला। मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। मी त्यांना एवढंच सांगतो, आमचे नेते इथं बसले, मी आमच्या प्रदेशाध्यक्ष आणि आमच्या सगळ्या नेत्यांच्या वतीने त्यांना एवढाच विश्वास देईन की तुम्ही योग्य ठिकाणी आला। जिथे एका विचारानं आपण एकत्र काम करत होतो, थोडं दुरावलं जरी गेलो होतो, पण आता पुन्हा एकदा आपण एकत्र जिथं आलो, तो मूळ विचार आपला तोच आहे आणि म्हणून तुमच्या मनाला कधीही भविष्यामध्ये तुमच्या मनात असा विचार येणार नाही। नगरसेविका संगीताताई ठोसर यांचेही या ठिकाणी आगमन झाले, ताई आपलंही स्वागत आहे। माननीय प्रदेशाध्यक्षांना बावनकुळे साहेबांना विनंती करतो की ताईंचा सुद्धा आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून द्यावा। अमोल राजकर आपल्याला विनंती आहे, युवा सेना विभाग प्रमुख शिवम दुकाने
भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पक्षाचा. शिवसेना विभाग प्रमुख हरी राठोड यांचाही भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश होतोय. आज प्रवेश केलेल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी एवढंच आश्वासित करेन की इतकी वर्ष आपण एका हिंदुत्ववादी विचाराच्या संघटनेमध्ये काम केलं, आनंदानं काम केलं, अभिमानानं काम केलं. आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपण आल्यानंतर मी आपल्याला विश्वास देतो की ज्या पद्धतीनं मान सन्मान आपला आपल्या पक्षामध्ये होता, तोच मान सन्मान आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये मिळणार हा विश्वास मी आपल्याला या निमित्तानं देतो. शेवटी आपण एक आहोत आणि आता तर प्रत्यक्षामध्ये एकत्रित पुढच्या काळामध्ये काम करायचं आहे. संघटनेमध्ये काम केलेला अनुभव आपला सगळ्यांचा मोठा आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आपण या ठिकाणी महापालिकेमध्ये काम केलंय. आमचे ओसवाल 4 वेळा निवडून आले, धनवडे 2 वेळा निवडून आले, आमच्या संगीताताई 2 वेळा निवडून आल्या, कावळेताई. त्या सगळ्यांचा महानगरपालिकेतल्या लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा चांगला अनुभव आहे. लोकमान्यता असलेले हे सगळे नेते आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपण येत आहे. मी तेच सांगतो की आमच्या सगळ्या नेत्यांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये भविष्य काळामध्ये आपल्याला कधीही हा विचार मनाला आपल्या स्पर्श करणार नाही की त्यावेळेला आम्ही भारतीय जनता पार्टी चालत सुरू केली की काही, असा कुठलाही विचार आपल्या मनामध्ये येणार नाही. त्यामुळे त्याच पद्धतीची आपल्याला या ठिकाणी आपलं स्वागत करताना तीच सन्मानाची वागणूक आणि तेच एक परिवाराचं प्रेम आपल्याला पुढच्या काळात मिळेल एवढा विश्वास या निमित्ताने देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं. पुण्यामधल्या सर्वांनी दखल घ्यावी अशा भूकंपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री माननीय आमदार चंद्रशेखर बावनकुळे, व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राच्या संघटन पर्वाचे राज्याचे संयोजक आणि माजी मंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण, पुण्याचे खासदार आणि देशाचे राज्यमंत्री माननीय ज्यांनी हा प्रवेश होण्यामध्ये फार मोठी भूमिका बजावली आहे असे माननीय आमदार मुरलीधर अण्णा मोहोळ, व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे अध्यक्ष धीरजी घाटे, महाराष्ट्राचे सरचिटणीस पण पुण्यामधल्या गल्ल्या गल्ल्यांमधल्या माणसांशी संवाद निर्माण करून समन्वय साधण्याचं काम करणारे असे राजेशजी पांडे, व्यासपीठावर उपस्थित बाबा मिसाळ, सुनीलजी कांबळे, आमदार अमित घोडके, सर्व मान्यवर, प्रमुख ज्यांचा प्रवेश झाला असे विशालजी धनवडे, बाळा ओसवाल, बाळाभाऊ ओसवाल, पल्लवी जावळे, प्राचीताई आल्हाट, युवा प्रमुख संतोष सोनवणे, संजय कोसर. थोडा उशीर झाला आहे, यानंतर जेवणाची व्यवस्था आहे, त्यामुळे मी अजूनही 2 प्रमुख नेत्यांची आपल्या रवींद्र चव्हाणजी आणि चंद्रशेखर बावनकुळेंची आपल्याला मार्गदर्शन वाचवायचे आहे. तर सर्वांना मान्यवर म्हणतो, त्याचं नाव सुद्धा तुम्हाला क्षमा करा. आणि मोठ्या संख्येने उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे सर्व नेते कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते कार्यकर्ते बंधू वगैरे, मी अतिशय विचारपूर्वक भूकंप हा शब्द वापरला. बहुधा यांच्या येण्यानंतर भारतीय शिल्लक उरले असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी मूळ स्ट्रॉंग आहे. स्वतःच्या ताकदीवर भारतीय जनता पार्टीने 2017ला पुणे महानगरपालिकेची सत्ता एक हाती जिंकली. बरोबर सहयोगी पक्ष त्यावेळेला ते होते,
पण वन वे 2017ला जिंकली, त्यामुळे मजबूत भारतीय जनता पार्टी आहेच. ह्या सगळ्यांच्या येण्याने पार्टी अजून मजबूत आहे. मी फक्त नव्याने आलेले आणि जुने असलेले त्या दोघांना एक एक वाक्याची विनंती करून माझं म्हणून संपेल. मी ग्रामीण माणूस आहे, त्यामुळे ग्रामीण उदाहरणांवर बोलतो की घरामध्ये जेव्हा नवी सून येते त्यावेळेला नव्या सुनेची पण जबाबदारी असते की ह्या घराच्या परंपरा समजून घेणं, आणि जुन्यांची पण जबाबदारी असते की तो नवीन आली आहे ती हळूहळू कळेल ना तिला. आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनाही असं म्हणतो की या सगळ्यांना सामावून घ्यायचंय. अण्णांनी खात्री दिलीच आहे की यांना खूप सन्मान दिला जाईल. परंतु नवीन आलेल्याने सुद्धा तिथल्या काही परंपरा आहे. खूप मेहनतीने हा पक्ष अनेकांच्या घामातून हा पक्ष उभा राहिला आहे. तर त्यांनी पण त्या सगळ्या समजून घ्याव्या. आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खूप चांगलं राजकीय करिअर मिळावं. आगामी काळ राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना इलेक्टोरल म्हणजे निवडणुकीचं मोठं भविष्य आहे. 2029ला सगळ्या विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे. येत्या महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेत लोकसंख्या वाढल्यामुळे नगरसेवक वाढणार आहेत, प्रभाग बदलणार आहेत, प्रभाग वाढणार आहेत. एक मोठा स्कोप इलेक्टोरल पॉलिटिक्ससाठी सुद्धा संघटनात्मक कामाच्या बरोबर निर्माण झाला. आणि बऱ्याच वेळेला काय असतं की जागाच कमी असतात, ऍडजस्ट होणार नाही, जागाच वाढतात. आणि त्यामुळे या सगळ्यांना आगामी काळामध्ये चांगलं राजकीय भविष्य लाभावं यासाठी शुभेच्छा देतो. आणि मीच रवींद्रजींना विनंती करतो की आपण सगळ्यांना मार्गदर्शन करा. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण घोषणा द्यायची. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारतीय जनता पार्टीचा विजय असो. खरं तर माझ्या अगोदर भाऊ असतील, त्याचबरोबर विशालजी असतील, त्यांनी या पक्षामध्ये येण्याची त्यांची असणारी भूमिका ही अतिशय स्पष्टपणे मांडली. त्यामुळे फक्त मी एवढंच आपणा सर्वांना आश्वासित करतो की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष आहे. आणि त्यामुळे अशी अनेक उदाहरणं या व्यासपीठावरती सुद्धा आहेत की जे आज या पदांपर्यंत पोहोचली ती कार्यकर्ता म्हणूनच पोहोचलेली आहे. त्यामुळे तुमच्यासारख्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा या ठिकाणी नक्की सन्मान होईल. तुम्ही आणि आम्ही सर्वजण एक राष्ट्रीय विचाराने प्रेरित असणाऱ्या एका परिवारामध्ये आलो आहोत, याचं समाधान हे तुम्हाला आज तुम्ही या पक्षप्रवेशात केल्यानंतर नक्की लाभेल याची मी तुम्हाला खात्री देतो. पुन्हा एकदा आपण सर्व ज्यांनी आज प्रवेश केला त्या सर्वांना खूप खूप तुमच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचबरोबर